ज्ञानदेवांनी रुजवली ती भाषा मराठी, शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी, संतांनी वाढवला तो वन मराठी, आमची मायबोली आमचा अभिमान मराठी. भावांनो, मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्व मराठीजनांना हार्दिक शुभेच्छा. भाषा ही प्रत्यक्ष जीवनात असावी लागते, कारण भाषा ही एक जैविक अशी गोष्ट आहे. तर भाषा बोलली तरच ती जिवंत राहते, नुसती पुस्तकातून आणि ग्रंथातून ती जिवंत राहत नाही. मराठी भाषेची उन्नत समृद्धी कशी आहे ते बघा. एक साधं मातीचं भांड वाजवण्यासाठी ते मातीचं भांड वापरलं तर त्याला घटम म्हणतात. तेच पाण्यासाठी वापरलं तर माठ, अंत्यसंस्काराला वापरलं तर मडकं, आणि नवरात्रीला घट म्हणतात. संक्रांतीला सुगण म्हणतात. दहीहंडीला त्याचे हंडे होते, पण दही लावायला ते गाडगं होतं. चहा प्यायला कुल्हड होतं, आणि लग्नविधीत अविघ्न कलश होतं. मित्रांनो, महाराष्ट्राला सातत्याने पांडुरंगाचं स्मरण मराठीत करायला लावणारी ही भाषा आपल्या संतांनी जिवंत ठेवली. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, असं म्हणणाऱ्या संत सावतामाळींनी ही भाषा जिवंत ठेवली. मराठी फक्त लिखित स्वरूपामध्ये नाही, तर ती बोलीतून निर्माण झाली, बोलीतून पसरली, आणि म्हणून शिवाजी महाराजांना खेड्यापाड्यातले मावळे मिळाले. भाषा ही जिवंत राहिली त्यांच्यामुळे. मित्रांनो, भाषा ही संस्कृतीचं बलस्थान असते. भाषा ही जोडणारी गोष्ट असते, तोडणारी नाही. ज्याला आपल्या भाषेवर प्रेम करता आलं त्याला दुसऱ्याच्या भाषेवर प्रेम करता येतं. शब्द एक, भाव एक, एक आशा मराठी, संपूर्ण सुंदर सुरेख भाषा मराठी, शोभांच्या विचारांची एक दिशा मराठी, निशा विपदांची आणि नाविन्याची उषा मराठी. मित्रांनो, मराठी भाषा गौरव दिनाच्या पुन्हा एकदा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ह्या भावाला नक्की फॉलो करा.